बीड जिल्ह्यात जातीय संघर्ष शिगेला वंजारी समाजबहुल 2 गावांचा अजब ठरला। मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय। बीड जिल्ह्यात मराठा वंजारी जातीय संघर्ष। मराठा समाजाच्या दुकानावर वंजारी समाजानं जायचं नाही। मराठा समाजाच्या कीर्तनकाराला कीर्तनाला बोलवायचं नाही। मराठा समाजाच्या बियर बारवर जायचं नाही। जो हे नियम मोडेल त्याला 5000 रुपये दंड ठोठावणार। बीडमधल्या नांदूरघाटमधील बंदेवाडीतील मराठा समाजाच्या निवडणुकीपूर्वीचा व्हिडिओ समोर। मराठा समाजानं बजरंग सोनावणेंना मतदान करण्याची शपथ घेतली होती। मराठ्यांनी जातीयवाद कधी केला नाही। मराठा समाज कधी आक्रमक झाला नाही। बीडमधील व्हायरल व्हिडिओवर मनोज जरांगेंची माझावर प्रतिक्रिया। आम्ही जातीय तेढ निर्माण होऊ देणार नाही। मराठा समाजाला शांततेचं आवाहन केले। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। बीडमधील जातीयवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला संदेश नाही। मी बीड जिल्ह्यातच काय महाराष्ट्रात जातीयवाद होऊ देणार नाही। मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण। बीड लोकसभेतील जातीय संघर्ष टोकाला गेल्याचं दिसून येते। जातीपातीचं राजकारण करू नका, एकोपा राखा। बीडमधील भव्य उमेदवार बजरंग सोनावणे यांचं आवाहन। बीड जिल्ह्याची घटना ही धोक्याची घंटा। कुठलाही समाज असं करत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे। आमदार बच्चू कडूंची मागणी। मनमाड युनियन बँक एफडी घोटाळ्याची आमदार सुहास कांदेंकडून दखल। कांदेंची बँक अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात फिर्याद। 8 दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास कांदेंकडून आंदोलनाचा इशारा। नाशिक लोकसभेसाठी मतदान झाल्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठाकरे गटाचा जागता पहारा। प्रशासनाचा परवानगी घेत सीसीटीव्ही कंट्रोल रूम आणि ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 4 पदाधिकारी तैनात। आचारसंहितेमुळे सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 4000 कोटींची मदत करू शकलं नाही। लवकरच सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना ही मदत दिली जाणार। पाशा पटेल यांची माहिती। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील चिंचवे गावच्या महिलांचा मालेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा। पाणी प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। 2.25 एकरावरील केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। परिणामी महाराष्ट्रातही अनेक भागात पावसाचा अंदाज। राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ। 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्याही पुढे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।